जी बातमी आहे ठाण्यातून। गावदेवी भाजी मार्केटला पहाटे भीषण आग लागली। या आगीत दोघांचा मृत्यू झालाय। सुरक्षा रक्षक अग्निशमन दलाच्या जवानाचाही मृत्यू झालाय। दोघांचा यामध्ये मृत्यू झालाय। ठाण्यामध्ये गावदेवी परिसरात भाजी मार्केटमध्ये आग लागली आणि यामध्ये सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झालाय। या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहे। या आग नेमकी कशामुळे लागली हे अजून तरी कळू शकलेलं नाही। मात्र या अग्नितांडवात दोघांचा मृत्यू झाला। अग्निशमन दलाचा जवान आणि सुरक्षा रक्षकाचा या अग्नितांडवात मृत्यू झाला। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून। विकास, ही आग विझवली आहे का? दोघांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, कुणी जखमी आहे का? कदरची घटना पहाटे 3:30च्या सुमारास झाली होती। त्याच्यानंतर अजून 4 तास झाले तरी आग देखील धुमसते आहे। आगीवरचे नियंत्रण आलेलं नाहीये। खास करून आगीमध्ये जो इमारती तळमजला होता हा संपूर्णपणे जळून खाक झालेला आहे। तळातील 3 मजले जी इमारत आहे यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे प्रभाग समिती कार्यालय आणि सहाय्यक निबंधक कार्यालय देखील आहे। परंतु आग लागल्यानंतर हे या ठिकाणी जे काही सुरक्षा अधिकारी किंवा अग्निशमन दलाचे जवान गेले होते ते धुरामुळे दोघांचा मृत्यू झाला असा प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त 2 जण जखमी त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। आगीचं कारण समजून घेतलेलं नाही। ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अग्निशमन विकास, एकंदरीत ही आग लागल्यानंतर यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि मोठं नुकसान झालंय। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।